Lord has been teaching us from the character of Elijah. आणि जसं देव आपल्याला एलियाच्या जीवनाच्या द्वारे शिकवत आहे. Actually, in fact, from last year, the Lord has been teaching us on the scripture, that Gospel of John, chapter 3, verse 16. आणि वास्तविक देव आपल्याला गेल्या वर्षापासून योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामधून शिकवत आहे. How our God is a permanent God. आणि कसं आपला देव हा सार्वकालिक असा देव आहे. In God's love there is no lack. God so loved the world. आणि देवाच्या प्रीतीमध्ये कोणतीही कमतरता नाही. देवानं जगावर इतकी प्रीती केली. In His love there is abundance. There is no lack in His love. आणि त्याच्या प्रीतीमध्ये विपुलता आहे, भरभराट आहे, त्याच्यामध्ये कोणतीही कमतरता There नाहीये. is no shortage. Okay, now it is over. Tomorrow you come. Nothing like that. When we go to God. आणि मग ज्यावेळेस मी देवाकडे जातो त्यावेळेस नाही आता माझ्याकडे संपलंय तू उद्या ये असं देवाकडे कधी In नसतं. God's love there is abundance. देवाच्या प्रीतीमध्ये भरपुरी आहे. That's why God so loved the world, it says. आणि म्हणून देवाचं वचन सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली. Because there is an abundance of love God has for us all. आणि मग कारण देवाचं प्रेम आपणा सर्वांसाठी विपुल असं आहे, भरपूर असं आहे. And God gave His only begotten Son for us. आणि देवानं आपल्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. God's love is a priceless. We cannot price, measure, evaluate. आणि देवाचं प्रेम जे आहे ते अमूल्य आहे. त्याची किंमत आम्ही मोजदात आम्ही करू शकत नाही. त्याची किंमत आम्ही करू शकत नाही. And third thing, whosoever believeth in Him shall not perish. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. Whosoever it may be. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास What ठेवतो, color, what language, what tribe, what we come from background doesn't matter. Whosoever believeth in Him shall not perish. आणि मग कोणत्या रंगाचे आम्ही आहोत, कोणती भाषा आम्ही बोलतो, कोणत्या वंशातून आम्ही येतो, ह्याच्याशी त्याचा काही घेणं देणं नाही. पण जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. If you believe in God, God is our shield. He is our protection. आणि जर आम्ही देवावर विश्वास ठेवतो तर देव आमची ढाल आहे, तो आमचं संरक्षण आहे. Whosoever believeth in Him shall not perish. That is a promise of God. आणि मग जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तोचा नाश होणार नाही, हे देवाचं वचन आहे आम्हाला. And the fourth one we came to but have an everlasting life. पण सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होतं. How come God says that we will have a everlasting life? आणि मग कसं देव आम्हाला हे सांगत आहे की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. When we look at our life, when we measure our life like 50, 60, 70, 80, 90, 100, and then born on so date and died on so and so date. So we calculate the age, the life on this earth. आणि ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन बघतो त्याची मोजदात आम्ही करतो तर आम्ही बघतो की 50, 60, 70, 80, 90 किंवा मग आम्ही आमचं जीवन या पृथ्वी तलावरचं संपून जातो. मग आम्ही लिहितो की ह्या तारखेला जन्मला आणि ह्या तारखेला त्याचा मृत्यू झाला. म्हणजे इतकं जीवन त्यानं ह्या पृथ्वी तलावरती जगलेलं आहे. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, though we are born and so date on this earth, जरी आम्ही एका अमुक अशा तारखेला आम्ही ह्या पृथ्वी तलावरती जन्मलेलो आहोत, but in the plan of God we were there from the beginning, before the foundation of this earth. पण देवाच्या योजनांमध्ये जगाच्या स्थापनेपूर्वीच आपण होतो. So those when God has given us this life, when we call upon His name, when we believe in Him, we shall have everlasting life. आणि मग ज्यावेळेस देवाने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही त्याच्या नावाला आम्ही हाक मारतो, देव आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. In this life, the eternal life begins. आणि ह्याच जीवनामध्ये सार्वकालिक जीवनाची सुरुवात होते. What Jesus has done for us when we believe and accept in our life, आणि जे काही येशूने आमच्यासाठी केलेलं आहे त्यावर जर आम्ही विश्वास ठेवला आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार केला, because Jesus died and rose up again on the third day, कारण येशू ख्रिस्त मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, and now He is with the Father, and we shall also live with Him
for eternity to eternity. आणि आज तो पित्याबरोबर आहे आणि आपण सुद्धा त्याच्या बरोबर सार्वकालिकतेमध्ये राहणार आहोत. So under this topic, God has been teaching so long, so many things and from different characters. आणि या विषयाच्या अंतर्गत देव आपल्याला पुष्कळशा गोष्टी शिकवत आहे आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या मधून तो शिकवत आहे. And we have been studying from the character that is Elijah. आणि आपण त्याचा अभ्यास करत आहोत ज्या व्यक्तिमत्वाचा ते म्हणजे एलिया. You know, when we walk with God, you know, what are the benefits? Last actually 7th May we looked, that is, benefits of walking with God. आणि आपण जे गेला जो आपल्या बुधवारी आपण शास्त्राभ्यास घेतला होता तो म्हणजे 7 मेला की देवाबरोबर चालण्यामध्ये काय फायदे आहेत. Dear people of God, our walk with the Lord will never go waste. आणि माझ्या प्रियानो देवाबरोबर आपलं चालणं कधीच व्यर्थ जाणार नाही. So this evening, the topic for the today's evening is under the topic that God's love is permanent. आणि आजचा जो विषय आहे की देवाचं जे प्रेम आहे सार्वकालिकतेसाठी आहे त्याच्या अंतर्गतचा हा विषय आहे. And how God cared for Elijah and how he cares for his people, those who believe in him. आणि कसं देवाने एलियाची काळजी घेतली आणि कसं देव जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांची तो काळजी घेतो. So dear people of God, when we look at the scripture, आणि म्हणून माझ्या प्रियानो ज्यावेळेस आम्ही वचनाकडे पाहतो, if we look to the Romans chapter 2 and chapter 3, आणि रोमकरास पत्र याचा 2रा आणि 3रा अध्याय ज्यावेळेस आम्ही पाहतो, for everyone in this world, those who are alive or those who were alive before also, आणि या जगामध्ये सर्व जे जिवंत आहेत आणि जे पूर्वी जिवंत होते त्यांच्यासाठी देखील, those who lived on this earth, the life before us, our forefathers, you say whatever it is. आणि मग ज्यांनी आपल्या या पृथ्वी तलावरती आपल्या पूर्वी सुद्धा ज्यांनी जीवन यापन केलं, मग ते आपले पूर्वज असतील जे कोणी असतील. But we understand the scripture very beautifully, it explains there. पण आम्ही खूप सुंदर रीतीने आम्हाला वचन तिथं स्पष्ट करून सांगतं that God has revealed himself through creation and the nature. आणि देवानं स्वतःला ह्या निर्मितीच्या द्वारे आणि निसर्गाच्या द्वारे स्वतःला प्रकट केलेला आहे. So that nobody can give an excuse that, oh, I don't know God. आणि मग म्हणून कोणीच आम्ही त्याला कारण देऊ शकत नाही की नाही मला देव माहित नाहीये. Everybody believes that there is one God. आणि प्रत्येक जण हा विश्वास बाळगतं नक्कीच की तिथे एक देव आहे. And people they say there are many ways. आणि मग लोक म्हणतात की देव एकच आहे पण पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. But when we meditate upon the word of the Lord, पण ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्राच्या वचनावरती मनन करतो, in the Gospel of John chapter 3 verse 16, आणि योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय 16व्या वचनावर, God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. No doubt there is one God ह्यामध्ये शंका नाही की that एकच who देव loves you and me. आणि जो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो, That same God, तोच देव he gave his only begotten son, that is Jesus Christ, for you and me. आणि त्यांना आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त तुमच्याकरता आणि माझ्याकरता दिलेला आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, my forefathers were come from a non-Christian background. They did not knew God, but I was born in a Christian family. आणि माझे जे पूर्वज होते ते वेगळ्या परिवारामधून आले होते, विधर्मामधून आले होते. त्यांनी देवाला ओळखत नव्हतं, पण माझा जन्म ख्रिस्ती परिवारामध्ये झाला. So I born in a Christian family, so I grew up in a Christian faith. आणि मग मी एका ख्रिस्ती परिवारामध्ये जन्मलेलो असल्या कारणाने मी त्या ख्रिस्ती विश्वासामध्ये वाढू लागलो. So from the childhood, started going to church, or what we call as a Sunday school or VBS, all things activities started doing there. आणि मग लहानपणापासूनच मी मंदिरामध्ये जाऊ लागलो. VBS, संडे स्कूल या सगळ्या गोष्टींमध्ये मी सहभागी होत होतो. And even we had a family prayer daily. We used to read the Bible and pray. आणि मग रोजची आमची प्रार्थना असायची. रोज आम्ही पवित्र शास्त्र वाचायचो, प्रार्थना करायचो. But let me tell you one thing. पण एक गोष्ट मला सांगू द्या. I do believe that there is one God. आणि मी सुद्धा हा विश्वास ठेवतो की एक देव आहे. I believed before that there is a God.
आणि मी आधीही हाच विश्वास ठेवत होतो की देव आहे, एक देव आहे. But where is he? I don't know. आणि तो कुठे आहे मला माहित नाही. Oh, God loved us and he sent his son Jesus Christ. He died and rose up again and is gone back to heaven. आणि मग देवानं आम्हाला वाचवलं, त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, तो मेला, तो पुन्हा उठला आणि तो परत देवाकडे गेला. We knew this story. आम्हाला ही कथा माहिती But the होती. reality, the depth of it, like, what God says that he loved us so much, that really didn't reveal to us. आणि पण त्यातलं सत्य जे आहे, जे गुपित जे आहे, की ते नेमकं त्याच्यामध्ये देव काय सांगू इच्छितो, की त्यानं जगावर एवढी मोठी प्रीती केली, ते खऱ्या अर्थानं मला प्रकट झालं नव्हतं. So we live like all people live. We also live like a common, like we are also another religion, Christian religion. So we are also doing the same things. आणि मग आम्ही सुद्धा तसंच जीवन जगत होतो, जसे इतर लोक जगतात, जसे त्यांचा धर्म आहे तसा आमचाही एक धर्म आहे आणि ख्रिस्ती धर्म आहे आणि त्याच्यानुसार आम्ही जगतोय. So we have to go to temple, that is church. We have to go. We have to pray. मग आम्ही मंदिरात, चर्चमध्ये जायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. But as the scripture says, पण जसं वचन सांगतं, turn with me to 2 Corinthians chapter 4 verse 4. 2 कोरिंथ्याचा 4 अध्याय आणि 4 वचन. In whom the God of this world hath blinded the minds of them which believe not, lest the light of the glorious gospel of Christ, who is the image of God, should shine unto them. त्याची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. We had a physical eyes. आपल्याला शारीरिक नेत्र आहेत, but I didn't had a spiritual vision. पण माझ्याकडे आत्मिक दृष्टिकोन नव्हता. I do believed in my mind मी सुद्धा माझ्या मनामध्ये हा विश्वास बाळगत होतो, there is a God. एक देव आहे. And all to believe that there is one God. आणि आम्ही सर्वजण हाच विश्वास ठेवतो की एक देव आहे. So we believed in Jesus because I was born in a Christian family. आणि आम्ही येशूवरती विश्वास ठेवायचो कारण आम्ही ख्रिस्ती परिवारामध्ये जन्मलो. So we knew the story, we saw the movie, so we knew about little Jesus. आणि मग आम्हाला गोष्टी वाचलेल्या होत्या, पिक्चर्स बघितले होते, पण थोडंफार येशू ख्रिस्ताबद्दल माहिती होतं. Jesus was born in a manger and he died on the cross and they crucified him, he was buried and he rose up again. आणि त्या गोशाळेमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, मग त्याला त्या वधस्तंभावरती मारण्यात आलं, त्याला पुरण्यात आलं आणि पुन्हा तो उठला. But his death on the cross, पण त्याचं ते येशू वधस्तंभावरचं जे मरण आहे, his birth on this earth, त्या पृथ्वी तलावरचा त्याचा जन्म had to do something with me and to us. I didn't realize that. आणि मग ते काहीतरी माझ्यासाठी, माझ्या गोष्टींसाठी आहे किंवा माझ्या संबंधाने काय आहे हे मला माहिती नव्हतं. Why did God love? That I didn't understood. आणि का देवानं प्रेम केलं हे मला माहित नाही. We all are sinners. I never understood that. आपण सर्वजण पापी आहोत हे मी समजू शकलो So नाही. I did things, evil things, bad things because I didn't realize that it was a sin. आणि मग म्हणून मला मला वाटत नव्हतं की ह्या वाईट गोष्टी आहेत, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, कारण मला कळतच नव्हतं की हे पाप आहे. Because the scripture says the God of this world had blinded the minds of our minds. आणि मग कारण वचन आम्हाला सांगतं की ह्या जगाच्या अधिपतीनं ह्या लोकांचे जे डोळे आहेत ते अंधळे केलेले आहेत. His eyes, the Satan, the God of this age, that is Satan, had blinded my eyes. आणि त्या सैतानानं ह्या युगाच्या अधिपतीनं माझ्या मनाचे जे डोळे आहेत ते अंधळे केले होते. So though physically I could see, but spiritually I was blind. आणि जरी मी शारीरिक रीतीने बघू शकत होतो पण आत्मिक रीतीने मी अंधळा झालो होतो. And many, same like me, there are many in the world that the Satan, the God of this age, the world has blinded their eyes so that they could not see God. आणि माझ्यासारखंच पुष्कळ जण
ज्या लोकांचे सैतानानं डोळे आंधळे केलेले आहेत ते ह्या देवाला किंवा जगातल्या ह्या गोष्टीला पाहू शकत नाहीत. But many know the truth, but they are afraid of people. आणि मग पुष्कळांना सत्य माहिती देखील आहे पण त्यांना लोकांचं भय आहे. Why you know that? का तुम्हाला माहिती आहे? Let us read the scripture. Gospel of John chapter 12. योहान सुवर्तमान याचा 12वा अध्याय verse 43. आणि 43वे वचन. If you need to read 40 to 43, we don't have time to go into that. You can write it down and read afterward. आणि आम्ही 42 आणि 43 वाचायला पाहिजे पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. तुम्ही 40 ते 43 or we can just read, but I will explain on just 43. He had blinded their eyes and hardened their heart, that they should not see with their eyes nor understand with their heart and be converted, and I should heal them. These things said Isaiah when he saw his glory and spake of him. Nevertheless, among the chief rulers also many believed on him, but because of the Pharisees they did not confess him, lest they should be put out of the synagogue. For they loved the praise of men more than the praise of God. त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतकरण कठीण केले आहे. यशायाने त्याचे गौरव पाहिले म्हणून तो असे म्हणाला आणि त्यांच्या विषयी बोलला. असे असूनही अधिकाऱ्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते, कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटले. Yes, many people love the praises of men, the people, than the praises of God. आणि पुष्कळ लोकांना देवाकडून जे गौरव आपल्याला प्राप्त होतो त्यापेक्षा माणसाकडून स्तुती करून घेणं, माणसाचं गौरव त्यांना जास्त आवडतं. So many people, those who are spiritually blind, they are going in blindness like anything. आणि पुष्कळशे लोक जे आत्मिक रीतीने आंधळे आहेत ते आंधळ्यासारखं असंच कुठेही चाललेले आहेत, चाचपडत चाललेले आहेत. And they are hardened their heart. आणि त्यांचं अंतःकरण त्यांनी कठीण केलेलं आहे. But many are there, I tell you, dear people of पण God. पुष्कळशे लोक आहेत माझ्या प्रियानो. People are seeking God from their heart. आणि लोक अंतःकरणापासून देवाचा शोध घेत आहेत. Turn with me to the scripture, Deuteronomy chapter 4 verse 29. अनुवाद याचा पुस्तक याचा 4था अध्याय आणि 49वा वचन. 29. 29 वचन. Deuteronomy chapter 4 verse 29. अनुवादाचं पुस्तक 4था अध्याय आणि 29 वचन. But if from thence thou shalt seek the Lord thy God, thou shalt find him, if thou seek him with all thy heart and with all thy soul. पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जीवाभावे त्याच्या शोधास लागलात तर तो तुम्हाला पावेल. Let us read that scripture once again. Those who don't have Bible, you can at least listen carefully. आणि पुढे एक वार आम्ही हे वचन वाचूयात आणि ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र नाही निदान ते ऐका व्यवस्थित. And if you have Bibles, please I request you, whenever you take the Bible study, please take your Bibles and please look to the word of the Lord. आणि ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे मी तुम्हाला विनंती करेन की ज्या ज्या वेळेस आपण शास्त्राभ्यास घेतो त्यावेळेस पवित्र शास्त्र घेऊन बसा आणि वचनामधून ते पहा. Deuteronomy chapter 4 verse 29. But if from thence thou shalt seek the Lord thy God, thou shalt find him, if thou seek him with all thy heart and with all thy soul. पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जीवे भावे त्याचा शोध घेत शोधास लागलात तर तो तुम्हाला पावेल. From all of our heart, with all of our soul, if we seek the Lord.
आणि पूर्ण हृदयापासून पूर्ण अंतःकरणापासून जर आम्ही देवाचा शोध घेतला, ग्लोरिया, thou shalt find him, the scripture says. आणि तो तुम्हाला पावेल असं वचन सांगतं. If we seek him आणि जर आम्ही त्याचा शोध घेतला from all of our heart and soul, आणि आपल्या पूर्ण अंतःकरणापासून, we shall find him. तो आम्हाला सापडेल. Doesn't matter around us what kind of people are there. आणि हा फरक पडत नाही की आपल्या आजूबाजूला कशा प्रकारचे लोक आहेत. Because of the blindness of their spiritual eyes, आणि आपल्या जे आत्मिक नेत्र जे आहेत, जे आपल्याला आंधळेपण आलेलं आहे, because of that, if they are in that blindness, if they are hardened their heart and going into the wickedness more, आणि मग जर त्यांनी आपली डोळे आंधळे केलेले आहेत, आपलं मन कठीण केलेलं आहे आणि दुष्टाईमध्ये अधिक चाललेले आहे, no matter, काही फरक पडत नाही. around us what kind of people are there. आणि आपल्या आजूबाजूला कशा प्रकारचे लोक आहेत. But if we believe, if we seek God from all of our heart and soul and mind, आणि मग जर आम्ही विश्वास ठेवतो आणि आपल्या पूर्ण अंतःकरणाने आम्ही देवाचा शोध घेतो, we shall find him. आणि आम्हाला तो मिळेल. Dear people of God, माझ्या प्रियानो, we need to believe God. आम्ही देवावर विश्वास If ठेवला you do पाहिजे. not know God, Jesus, then I would encourage you, just seek from your heart who is that true and the living God. आणि मग जर तुम्ही देवाला ओळखत नसाल तर मी तुम्हाला उत्तेजन करेन की अंतःकरणापासून देवाचा शोध घ्या की कोण हा जिवंत देव आहे. And those who believe in God, आणि जे देवावर विश्वास ठेवतात, dear people of God, माझ्या प्रियानो, and if you above that, if you're just not believing, but if you're serving God, आणि मग जर त्याच्या पुढे जाऊन जर फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवता असं नाही तर तुम्ही देवाची सेवा करता, God will preserve you, God will protect you, God will keep you safe. आणि देव तुमचं संरक्षण करेल, देव तुम्हाला सुरक्षित असं राखेल. Let us turn to 1 King chapter 18. आणि पहिले राजे याचा 18व्या अध्यायाकडे आम्ही वळूया. 1 King chapter 18 verse 13. पहिले राजे याचा 18वा अध्याय And 13th verse. 1 King chapter 18 verse 13. Was it not told my Lord what I did when Jezebel slew the prophets of the Lord, how I hid 100 men of the Lord's prophets by 50 in a cave and fed them with bread and water. पहिले राजे याचा 18वा अध्याय 13वे वचन. इस्रायलीने परमेश्वराच्या संदेष्टाचा वध केला तेव्हा मी परमेश्वराचे 100 संदेष्टे नेऊन एका गुहेत 50 व दुसऱ्या गुहेत 50 असे लपवून ठेवले व त्यास अन्न पाणी पुरवले. हे वर्तमान माझ्या स्वामींच्या कानी आले नाही काय. See, the Elijah was a man of God, आणि एलिया हा देवाचा सेवक आहे. and with him there were 100 prophets of God's people. आणि मग त्याच्या बरोबर देवाचे 100 संदेष्ट होते. So there were like evil things around and idol worship was going on around. आणि तिथं आजूबाजूला दुष्टाईनं भरलेलं होतं, मूर्तीपूजा, चेक, ह्या गोष्टी आजूबाजूला चाललेल्या होत्या. And the Jezebel spirit, that is Jezebel spirit, that is a witch, adulterous spirit was very powerfully working among them. आणि मग त्याच काळामध्ये इझबेल ह्या ज्या राणी आहे जिच्यामध्ये जो व्यभिचाराचा आत्मा होता तो खूप प्रभावीपणे कार्यरत होता. But there were some people were there who, see, now situation around is very evil and bad. आणि मग काही लोक होते, आजूबाजूला परिस्थिती खूप दुष्ट आणि वाईट अशी होती. But the people who believed God and served God, those were the prophets, Elijah, took care of them. They hid them 50-50 in a different caves. That is what he is saying. आणि पण ज्यावेळेस त्याच्याबरोबर 100 लोक होते त्यांना त्याची काळजी घेतली आणि 50-50 असं त्यांना वेगवेगळं ठेवलं.
So he is asking me, see, and another scripture also we'll read and then I'll explain you. 19th chapter, verse 18. आणि आणखीन एक वचन मी वाचूया 19वा अध्याय आणि 18वा वचन. Yes, 19th chapter, verse 18. First King. Yet I have left me 7,000 in Israel, all the knees which have not bowed unto Baal, and every mouth which hath not kissed him. तरी पण पहा, इस्रायलांपैकी 7,000 बालमूर्ती पुढे गुडघे टेकले नाहीत व त्यातल्या एकानेही आपल्या मुखाने त्यांचे चुंबन घेतले नाही, त्यास मी वाचवीन. What does God says? आणि देव काय Yet I म्हणतात? have left me 7,000 in Israel, all the knees which have not bowed unto Baal, and every mouth which hath not kissed him. आणि इस्रायलापैकी 7,000 बालमूर्ती पुढे गुडघे टेकले नाही आणि त्यांनी त्या मूर्तींचे चुंबन घेतले नाही. See, what does it say that in spite of the idol worship, the adulterous things were going on, but there are still some people were there who stood with God, who trusted God, and faithfully they walked with the Lord. आणि मग ह्या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा आजूबाजूला जे दुष्टाईनं भरलेली आहे, व्यभिचारानं भरलेलं आहे, सर्व वाईट गोष्टी घडत असताना सुद्धा काही लोक आहेत जे प्रभू बरोबर थांबलेले आहेत. So Elijah took care of the 100 prophets. आणि म्हणून एलियानं त्या 100 लोकांची काळजी घेतली. How he could take care of these 100 prophets. आणि मग कसं त्यानं त्या 100 लोकांची काळजी घेतली? See, when we walk faithful with the Lord, God raises His people to take care of us. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवासाठी उभा राहतो त्यावेळेस देव अशा लोकांना उभं करतो जे आमची काळजी घेऊ शकतात. Hallelujah. हालेलुया. Do you understand what I said? Let me repeat it again. आणि मग मला पुन्हा सांगू दे ही गोष्ट. If we believe in God, आणि जर आम्ही देवावर विश्वास ठेवला, doesn't matter around us there may be a lot of evil things are going on. आणि मग त्याचा फरक पडत नाही की आपल्या आजूबाजूला पुष्कळशा दुष्ट गोष्टी घडत आहेत. As the age of this world, that is Satan, has blinded their eyes. आणि मग ह्या सैतानाच्या जगामध्ये त्या दैवतांना त्यांची डोळे आंधळे केलेले आहेत. And in their blindness, they have hardened their heart. आणि मग त्यांच्या त्या आंधळेपणामध्ये त्यांनी स्वतःचं हृदय जे आहे कठीण केलेलं आहे. And they are going more into the wickedness. आणि मग ते आणखीन दुष्टाईमध्ये चाललेले Not आहेत. realizing what is the end. आणि मग त्यांना हे समजत नाही की शेवट कशात आहे. The path which they have chosen, end is the destruction. आणि मग जो मार्ग त्यांनी निवडलेला आहे त्याचा शेवट हा नाश आहे. Because we all know that evil people will go to hell. आणि मग आपल्या सर्वांना हे माहिती आहे की जे दुष्ट लोक आहेत ते नक्कीच आपले नरकामध्ये जाणार All आहेत. we know that. आपल्या सर्वांना हे But माहिती God आहे. doesn't want that. पण देवाची ही इच्छा नाही. But those who are seeking God from all of their heart and soul and the mind, आणि पण जे देवाची पूर्ण त्यांच्या अंतःकरणापासून आत्म्यापासून ते जे शोध घेतात they will definitely find God. पण त्यांना नक्कीच देव प्राप्त होईल. See, I did not knew God. मला देव माहिती नव्हतं. Personally, I did not knew God. वैयक्तिक रीतीनं मला माहित नव्हतं. I do believe there is one God. मी हा विश्वास बाळगत होतो की एक देव आहे. But where is He? तो कुठे आहे? Somewhere far. I don't तो know. कुठेतरी लांब आहे. But I was seeking for the truth. पण मी त्या सत्याचा शोध घेत होतो. And God sought me and He revealed Himself. I found God in my life. आणि मग देवाने माझा शोध घेतला आणि त्याने स्वतःला मला प्रकट केलं आणि मग मला माझा देव सापडला. Now, by God's grace, I completed my faith life, not in a Christian religion, but in faith life, I completed my 40 years of my spiritual life. पण देवाच्या कृपेने आज मी माझ्या ख्रिस्ती विश्वासामध्ये, ख्रिस्ती धर्मामध्ये नाही पण ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनामध्ये 40 वर्ष पूर्ण केलेली आहे. What did God do for me? आणि देवाने माझ्यासाठी काय केलं? When I sought Him, when I was seeking Him from all my heart and mind. आणि मग ज्यावेळेस मी त्याचा शोध घेतो ते पूर्ण माझ्या अंतःकरणापासून.
God opened the eyes of my understanding. त्याने माझ्या अंतःकरणाचे, माझी समज बुद्धीचे नेत्र त्यांना उघडले. I know who is a true living God. आणि मला हे समजलं की खरा जिवंत देव कोण आहे. Today I know He is not just God for me, but He is my heavenly Father. आणि आज तो फक्त माझ्यासाठी देव नाही, तर तो आज माझा स्वर्गीय पिता आहे. I call our creator of this universe, I call Him as my dada, my father. आणि मग ह्या जगाच्या निर्माणकर्त्याला मी माझा बाप, माझा पिता म्हणून हाक I मारतो. understood His love for me. आणि मग त्याचं प्रेम जे माझ्यासाठी आहे ते मला समजलं. The path which I had chosen, I was like a blind, I was going to the hell. आणि मग जे मार्ग मी निवडलेला होता, मी अंधळ्यासारखं नरकामध्ये जात होतो. But God saved my life. पण देवानं माझं जीवन वाचवलं. What the scripture says, Jesus died for us while we were yet sinners. Jesus died for us and paid the penalty for us. आणि मग वचन आम्हाला काय सांगतं की ज्यावेळेस आम्ही पापीच होतो, येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला व आमच्यासाठी त्यानं किंमत मोजली. To come out of that sinful nature, I didn't do anything. आणि मग त्या पापी स्वभावातून बाहेर येण्यासाठी मी काहीच केलं नाही. I was seeking God and God opened the eyes of my आणि understanding. मी देवाचा शोध घेत होते आणि देवानं माझे ते समजणारे जे नेत्र आहेत ते उघडले. I believed and accepted Jesus into my life. आणि मी विश्वास ठेवला आणि मी येशूला माझ्या जीवनामध्ये स्वीकारले. God gave me new life. आणि देवानं मला नवीन जीवन When I दिलं. started believing in Him and started walking with Him, आणि ज्यावेळेस मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्याबरोबर चालायला लागलो, God always He has protected me and kept safe in His arms. आणि मग देवानं नेहमीच मला सुरक्षित ठेवलं आणि स्वतःच्या हातामध्ये सुरक्षित See, राखलं. we are in the world, आम्ही या जगामध्ये आहोत. and around the world, if we look, full of wickedness is there. आणि मग जर आम्ही आजूबाजूला पाहिलं तर पूर्णपणे दुष्टाईनं भरलेला आहे. People don't care. They don't think that is a sin what they are doing. आणि मग लोक विचार सुद्धा करत नाही, त्यांना समजत सुद्धा नाही की जे काही ते करतात ते पाप आहे. But I want to encourage you. पण मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Among all these people also, Elijah stood with God alone. आणि मग ह्या सर्व लोकांच्या मध्ये एलिया एकटा उभा राहिला. But because of his life, पण त्याच्या जीवनामुळं God saved another 100 prophets. आणि देवानं दुसऱ्याच त्या 100 संदेष्टांचा जीव वाचवला. Why? का? Because they were serving God faithfully. कारण ते देवाची विश्वासाने सेवा करत होते. They didn't compromise with the world. आणि जगाबरोबर त्यांनी तडजोड केली नाही. They didn't compromise and they didn't go after the people like to pleasing people or people should praise them. आणि मग त्यांनी तडजोड करून ते लोकांच्या मागे गेले नाही की लोकांना खुश करण्यासाठी आणि लोकांनी देखील त्यांना खुश करावं म्हणून ते नाही गेले. In the world there was full of wickedness. आणि जगामध्ये संपूर्ण दुष्टाई आहे. But they stood with God. पण ते देवाबरोबर थांबले. They told the truth. त्यांनी सत्य सांगितलं. So when this Jezebel was after God's people, आणि ज्यावेळेस इजबेल देवाच्या लोकांच्या मागे लागली, God saved their life. देवानं त्यांचं जीवन वाचवलं. So what does this story tells us? Scripture says that today whatever it may come against us, आणि मग काही हे वचन सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करते. आज कदाचित काही आपल्या विरोधामध्ये उभं राहील, but God is there to take care of us. पण देव आपलं संरक्षण करण्यासाठी तिथं आहे. They that believe in Him shall not perish. That's the word of the Lord. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा नाश होणार नाही हे वचन सांगतं. So in this condition, आणि ह्या काठीवरती at this moment, what does God requires from us? आणि मग काय ह्या क्षणाला देव आमच्याकडून अपेक्षा करत आहे? Turn with me to Gospel of John chapter 4. योहान कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय 23-24. Gospel of John chapter 4 verse 23-24. योहान कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय 23 आणि 24 वचन. But the hour cometh, and now is, when the true worshippers shall worship the Father in spirit and in truth. For the Father seeketh such to worship Him. God is a spirit, and they that worship Him must worship Him in spirit and in truth. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे.
तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. अशी वेळ येत आहे किंवा आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. See, we studied previously on the character of David in the church. आणि मग आम्ही मंडळीमध्ये दाविदाच्या जीवनावर शिकलो. That David was a shepherd boy. आणि दावीद हा एक मेंढपाळ मुलगा आहे. Alone he went into the field to take care of his father's flock. आणि मग तो एकटाच आपल्या बापाची मेंढरं घेऊन शेतामध्ये जायचा. Nobody knew him what he was doing in the daytime when he's taking care of the flock. आणि कोणीच त्याला बघत नव्हतं, पाहायला नव्हतं ज्यावेळेस तो एकटाच त्या शेतामध्ये मेंढरं घेऊन जायचा. But scripture tells us that he was a worshipper of God. पण वचन आम्हाला सांगतं की तो देवाची आराधना करणारा होता. Nobody knew him what he was doing. आणि तो काय करत आहे कोणालाच माहिती नसायचं. Nobody saw him what he was doing. आणि कोणी त्याला पाहिलं देखील नाही. But God knew what he was doing. पण देवाला माहिती होतं की काय तो करत He आहे. was worshiping God. तो देवाची आराधना करत होता. So God chose him. आणि म्हणून देवाने त्याची निवड केली. God made him a king over his people. आणि देवानं त्याला त्याच्या लोकांवरती राजा नेमलं. People see outward appearance. आणि लोक जे आहेत बाह्य रूप पाहतात. But God sees our heart. पण देव आमचं अंतःकरण पाहतो. God is seeking for worshippers who will worship him in spirit and in truth. आणि मग देव अशा लोकांच्या शोधामध्ये आहे की जे त्याची खरेपणाने अंतःकरणाने त्याची आराधना करतील. So Elijah was a man of God, but he also had weaknesses. आणि एलिया सुद्धा देवाचा मनुष्य होता, आणि पण त्याच्यामध्ये सुद्धा काही कमतरता होत्या. He was like one of us. आणि तो आपणासारखाच एक होता. And after this incident, he ran for his life on the Mount of Carmel. आणि मग ह्या प्रकारानंतर तो त्या हेरोद डोंगरावरती पळून गेला. Carmel, and was afraid and tired, and he was hiding himself. आणि मग तो घाबरून स्वतःला त्यानं त्या डोंगरावरती लपवून ठेवलं. Because of he was afraid of Jezebel, and he ran and hid himself. आणि मग तो इस्रायलीला घाबरला आणि तो पळून गेला आणि स्वतःला त्यानं लपवून ठेवलं. When we are doing ministry, when we are walking with the Lord faithfully, आणि ज्यावेळेस आम्ही सेवा करतो, आम्ही विश्वासाने देवाबरोबर चालतो, we are all humans. आम्ही सर्वजण मनुष्य आहोत. We are not a superman or superpower people. आणि मग काय आपण काय अनन्यसाधारण प्रभाव असलेले असे लोक नाही आहोत. But we have a superpower of the Holy Spirit. पण आमच्याकडे ती महान शक्ती आहे, ती म्हणजे पवित्र आत्म्याची. But in our weaknesses, पण आमच्या त्या अशक्तपणामध्ये maybe we may take some decision or we may do some things. आणि मग कदाचित आम्ही काय निर्णय घेऊ किंवा आम्ही काय करू. When Elijah ran and hid himself, आणि ज्यावेळेस एलिया पळून त्याने स्वतःला लपवलं, God did not leave him. देवाने त्याला सोडलं नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, are you tired in the ministry? काय तुम्ही सेवेमध्ये कंटाळलेले आहात काय? Are you tired? You may be saying, I'm working, loving God so faithfully, and what is this? आणि मग तुम्ही कंटाळलेले आहात, तुम्ही म्हणत आहात की मी एवढं देवाबरोबर विश्वासानं चालत आहे, प्रेम करत आहे, आणि मग हे काय आहे? Nehemiah, we sang the song that Nehemiah went to build the wall of Jerusalem. आणि नेहमीचं पण गीत आपण काढले की तो त्यानं आपलं यरुशलेमची भिंत ती बांधली त्यानं. But he sang and he said, the joy of the Lord is my strength. पण त्यानं ही गीत म्हटलं की देवाचा जो आनंद आहे ती माझी ताकद. He had lot of problems. He faced lot of problems, oppositions. आणि पुष्कळशी समस्या, पुष्कळचा विरोध त्याला सहन करावा लागला. But God strengthened him. पण देवानं त्याची शक्ती त्याला ताकद दिली. Let us read First King. आणि आपण वाचूया पहिले राजे chapter 19 आणि 19वा अध्याय and 6 to 8. 6 ते 8 वचन. First King chapter 19 verse 6 to 8. And he looked, and behold, there was a cake baken on the coals, and cruse of water at his head. And he did eat and drink, and laid him down again. And the angel of the Lord
came again the second time and touched him and said, Arise and eat, because the journey is too great for thee. And he arose and did eat and drink, and went in the strength of that meat 40 days and 40 nights unto Horeb, the mount of God. त्याने पाहिले तो निखारावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देव पुन्हा दुसऱ्यांदा त्याचकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे. त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाच्या डोंगर होरेब येथे पोहोचला. When he was tired, he hid himself. He went on the Mount of Carmel. आणि मग ज्यावेळेस तो थकला आणि त्यानं स्वतःला लपवलं, कार्मेल डोंगरावरती तो जाऊन लपला. God did not leave him. आणि देवाने त्याला सोडलं नाही. When then God sent an angel to feed him. आणि मग देवानं तिथं देवदूत पाठवला त्याला भरवण्यासाठी. Can you just imagine? काय तुम्ही कल्पना करू शकता? Today you may not see around you with these eyes. The angels are around us to strengthen us. आणि मग कदाचित तुम्ही आपल्या ह्या नेत्राने तुम्ही पाहणार नाही की आजूबाजूला आपल्या देवदूत आहेत आपल्याला ताकद देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी. Joy of the Lord is my strength. आणि देवाची जो आनंद आहे ती माझी ताकद आहे. We need to believe that. आणि आम्हाला हा विश्वास ठेवला God पाहिजे. sent angel and fed him. आणि देवानं तिथं देवदूत पाठवले आणि त्याला ते अन्न दिलं. God said you have to go very far. आणि देव त्याला म्हणाला की तुला खूप लांब जायचं आहे. On this food he went 40 days and 40 nights unto Horeb. आणि त्या अन्नाच्या बळावर तो 40 दिवस आणि 40 रात्र होरेब डोंगरावर गेला. Our God is a faithful God. आणि आपला देव हा विश्वसनीय आहे. I was tired in my life. आणि मी माझ्या जीवनामध्ये थकून गेलो होतो. I did not knew God. मला देव माहित नव्हता. In 1985, word of the Lord came to me. आणि 1985 ला देवाचं वचन माझ्याकडे आलं. The word of the Lord says, man shall not live by bread alone. आणि देवाचं वचन सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही, But every man and woman will live by the word of the Lord which comes out of the mouth of the Lord. आणि प्रत्येक मनुष्य आणि जे पुरुष आहे, स्त्री आहे, त्या देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाच्या द्वारे ते जगतील. The word of the Lord came to me. देवाचं वचन माझ्याकडे आलं. I heard the word of the Lord. देवाचं वचन मी ऐकलं. I responded to him. आणि मी त्याला प्रतिसाद दिला. 1985 आणि 1985 पासून 2025 पर्यंत 40 years God has brought me faithfully. आणि देवाने मला 40 वर्ष विश्वासाने मला चालवलं. So trust God. आणि देवावर विश्वास ठेवा. In our whatever situation we may be now, आणि मग ज्या काही परिस्थितीमध्ये आज आम्ही आहोत, God is there to strengthen us and provide all our needs. आणि देव आम्हाला सामर्थ्य देण्यासाठी आणि आमच्या सर्व गरजा पुरवण्यासाठी आहे. He is not a man that he should lie. आणि तो मनुष्य नाही की त्यांना लबाडी His करावी. name is Jehovah Jireh. त्याचं नाव आहे यहोवा इरे. He provides all our needs according to his riches and glory. आणि आमच्या सर्व ज्या गरजा आहेत त्याच्या गौरवाप्रित्यर्थ तो पुरवतो. Turn with me to 2 Corinthians chapter 12, दुसरे कोरिन्थ 12 अध्याय verse 9. 9 वचन. What does the scripture says? What does God say to us? आणि वचन काय सांगतं, देव आम्हाला काय सांगतो. And he said unto me, actually Paul prayed to God. आणि इथं पौलानं देवाकडे प्रार्थना केलेली आहे. We also pray many times God to do this and that for us. आणि आपण सुद्धा बऱ्याच वेळेला मी असं करेन तसं करेन असं प्रार्थना करतो. We pray to God that God do this for us, do this for me. आणि मग आम्ही प्रार्थना करतो, देवा हे माझ्यासाठी कर, ते माझ्यासाठी कर. But sometimes we see that our prayers are not answered.
पण कधी कधी आम्ही पाहतो की आपल्या प्रार्थना ज्या आहेत त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. Why? का? Paul prayed 3 times. पावलाने 3 वेळा प्रार्थना He केली. was so close to God, तो खूप देवाच्या जवळ होता, so dedicated to God. देवाला खूप समर्पित असा होता. He obeyed God. त्याला देवाच्या वचनाचं पालन केलं. He prayed to God, त्याला देवाला प्रार्थना केली, but God did not answer him. पण देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. What God said to him, देव त्याला काय म्हणाला? He said, Lord, take away this thorn away from my flesh. तो म्हणाला की हा काटा माझ्यामधून तू दूर कर. We have many thorns in our life. आमच्या जीवनामध्ये सुद्धा पुष्कळसे काटे We आहेत don't know what is the name of that thorn, आणि आम्हाला माहित नाही त्या काठाचं नाव काय आहे, but we have thorns. पण आमच्या जीवनात काटे आहेत. Sometimes we pray, but that thorn doesn't go. कधी कधी आम्ही प्रार्थना करतो पण ते काटे जात नाही. God doesn't take out that thorn from our life. पण देव आमच्या जीवनातून ते काटे काढत नाही. 9th verse says, 9व वचनामध्ये and he सांगतो, said unto me, my grace is sufficient for thee, for my strength is made perfect in weakness. Most gladly therefore will I rather glory in my infirmities, that the power of Christ may rest upon me. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. God did not take out the thorns from his life. आणि देवाने त्याच्या जीवनामधून ते काटे काढले नाही, It says, my grace is sufficient for you. पण त्याला म्हटलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. We need to believe that. आम्ही यावर विश्वास ठेवला पाहिजे. Nothing, no problem can overcome us. आणि काहीही आणि कुठलीही समस्या आपल्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. His grace is above all the problems. आणि त्याची कृपा ह्या सर्व समस्यांच्या वरती आहे. You think the problem is growing? आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की समस्या वाढत आहे, The grace of God is above the problem. आणि पण देवाची कृपा त्या समस्येपेक्षा जास्त आहे. And he says, in my weakness, आणि तो म्हणतो की माझ्या अशक्तपणामध्ये, for my strength is made perfect in weaknesses. God आणि says. माझी जी शक्ती आहे तुझ्या अशक्तपणामध्येच परिपूर्णतेस येते. So he says, I will boast more in that, आणि म्हणून तो म्हणतो की मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवी. Why? का? That is the time we experience God's strength and the power. आणि मग कारण तीच वेळ आहे ज्यामध्ये देवाची उपस्थिती आणि त्याची जे सामर्थ्य आहे आम्ही अधिक अनुभवतो. You think your graph has gone down? आणि जर तुम्हाला वाटत आहे की तुमचा जो आलेख आहे तो खाली गेलेला आहे, If you think you are going through the valley experience, आणि मग तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही त्या दरीच्या अनुभवातून जात आहात, that is the most beautiful place to know our God and His power and His strength. आणि मग ती खूप अशी सुंदर अशी जागा आहे जिथं आम्ही देवाला त्याच्या सामर्थ्याला आम्ही ओळखू शकतो. That's why David wrote, no? म्हणूनच दाविदाने When I लिहिलेलं go आहे, through the shadow of a valley of death, I will fear no evil, for you are with me. आणि म्हणूनच दावीद म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. That is the time we know our God the most in our life. आणि मग ती वेळ आहे ज्या वेळेमध्ये मी देवाला अधिक जवळीकतेने So समजतो. what situation you are in, don't worry about that. आणि मग ज्या परिस्थितीमधून तुम्ही आहात काळजी करू The नका. grace of God is upon us. आणि देवाची कृपा ही आपणावरती आहे. In our weaknesses, His strength will make us perfect. आणि मग आपल्या अशक्तपणामध्ये त्याची शक्ती आपल्याला सामर्थ्य देते. Hallelujah. हालेलुया. So don't get discouraged in your life. God cares for you. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये निराश होऊ नका. देव तुमची काळजी घेणार God आहे. took care of His servant Elijah. देवाने त्याच्या सेवक एलियाची काळजी घेतली. Around him there was a full of wickedness. आणि त्याच्या आजूबाजूला संपूर्णपणे दुष्टाईने भरलेली But होती. he didn't care about them. त्याने त्याची काळजी त्याने केली He नाही. walked with God, तो देवाबरोबर चालला, trusted God, देवावर विश्वास ठेवला,
And God used him to take care of his prophets. आणि मग देवानं त्याच्या लोकांची काळजी घेण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. God will use me, you and me, to take care of his people. आणि मग देव तुमची आणि माझी उपयोग करेल त्याच्या लोकांची काळजी When घेण्यासाठी. we are weak, God's strength is there to make us perfect. आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये अशक्तपणा आहे, देवाची कृपा आमच्यावरती पुरेशी आहे आम्हाला सामर्थ्य So we पुरवण्यासाठी. need to sing the song, "The joy of the Lord is my strength." आणि म्हणून आम्ही ते गीत गात राहिलं पाहिजे की देवाचे आनंद हे माझं सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. So let us rejoice in the Lord and be glad. Don't give up. आणि म्हणून देवामध्ये अधिक आनंद करूया आणि हार नाही मानायची.